लोग सुकुमारे पहले प्रेमाचे निभाते मानसिक पूजा करते पांडे पूजा करता म्हणजे पांडे पूजा करते वेळी प्रेमाचे निभांगारे निर्वाह न पुरे दागिना असतो तर पायात घालायचा असतो मग दागिना म्हटल्यानंतर कशाचं पाहिजे लोकांना हे काय आमचा हा थोडा तयार करायचा धातूमध्ये कोणाला किंमत जास्त आहे नाही दगडामध्ये हिरा सुद्धा दगड आहे माणसामध्ये कोणाला किंमत आहे त्याच्या पोराला कोणी काय ठेवत नाही नाव ठेवत काही दिवसानंतर थोडी संपत्ती वाढू दिला याचे नाव पुढे माझा सोन्याचे देव सकुमारे पदे निर्वाह नपुरे म्हणजे पायामध्ये घालण्याचे दागिने असतात हे भगवान श्रीरामचंद्र बोलले लक्ष्मणाची परीक्षा पाहिली दिला रावणाने सीतेला सोडून दिलं तिने अलंकार दिले एका त्याच्यात घालून टाकून दिले रावण सीतेला काय करा घेऊन गेला शोधात नाही रामायण मध्ये भावात रामाला बराचसा वापर लीला आहे मग ते भगवान सिद्धे 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 करायचे पहिलेपासून चाललेले आता ते शोध करायचे त्याच्यात एक दागिने गाठोडं कोणाला भेटलं लक्ष्मणाला मग लक्ष्मणाला भेटल्यानंतर कोणाची दागिने आता निवडून त्याने फक्त नकोडे निवडून काढले आणि नकोडे कोणाचे आहे बाकीचे दागिने होते ना ते मला वाढले मग प्रभू रामचंद्राने विचारलं म्हणलं सीतेचेच कशावरून आहे नाही का बाकीचे नाही एवढ्याच दागिना कोणाचा आहे म्हणलं सीतेचाच कशावरून आहे मग त्या प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाने उत्तर दिलं म्हणलं मी रोज सीतेला नमस्कार केले काय करतो त्याच्यामुळे पायात घालणारा दागिना माझ्या काय बाकीचे दागिने मला माहिती मग ते प्रभू रामचंद्राने संयम शक्ती विचारली कोणती 14 वर्षापर्यंत कोणाच्या सभासदाला सीतेच्याने तरी मंदिरात पायाशिवाय दुसरा दागिना काय नव्हता असं आहे काय नवसुदेव सुमैत्री वंदना मला खरोखर लक्षण आपली आईची ऊस काय गेली नाही तर आपले पुढे कन्या आई वडिलांना सर्वात समाजाला आनंद देणारा आहे नाही तर मग एखाद्या बाबा सरायची किंमत करायची जबरदस्त असते अरे एखादा चोर पोरला एक चोर सापडला पार्टीच्या सोबत 2-3 चोऱ्या साधल्या त्याच्या एका चोऱ्याने सापडला ज्याच्या चोऱ्या झाल्या होत्या ना याने जरी केली नाही तरी याला हाणार त्याची आई उभी होती हो म्हणलं तुम्ही माझ्या मुलाला काय करू नका मारू नका तिच्या समोर दुसरी मारत होते ना मग ती आई ती मग लोकांनी त्याच्या तोंडावरून असा हात फिरवला होते ना म्हणला काय चांगला पोरगा निर्माण केला प्रथा कशी पाहिजे असं आहे ना
नाही का जाऊ द्या कुळी कन्या पुत्र पवित्र ते कुळ पवित्र ते नाही का तुमच्या त्या अनुभवामध्ये ना जोडून या धनवंत शुद्धता मेन नव्हे कुणाचा वाईट वाढे कीर्ती काय करतो सहज आलेलं आहे म्हणून लक्ष मिळालं प्रभू रामचंद्राने आणि सांगितलं तो आपल्या आईची कुस काही तुकोबराने आपल्या आईची धन्यदयाची कुसी आई वडिलाला नवी घराण्याला बाहेर घरात नाही स्वर्गातले लोक वाट पाहतात आपलं काय व्हावा उद्धार व्हावा त्या योगाने स्वर्गातल्या लोकांचा काय होतो उद्धार होता पण मार्ग चांगला पाहिजे ना कोणता पाहिजे वामा मार्गाने चांगला मार्ग चोरी करूनही काय मिळतं पैसा मिळतो आणि काम करूनही काय मिळतं मग कोणते मार्ग आक्रमण करा नाही श्रीमंत झाला लोक गरीब म्हणते ते काय नाही श्रीमंत म्हणतात काय म्हणतात फसवेगिरी करून पैसा मागण्यापेक्षा गरीब जाऊ जात नाही सामाजिक नकोरे शब्दावर आपल्या याला आता 8 दिवस पाच बंद नव्हता ना कधी व्हिडिओ भरून काढले पाहिजे ते काढलं थोडी आंघोळीला आनंदागून पावलं सत्यताचे मोकळं ते उमललेले बसलेले ठेवले तेव्हा पाचशे पूजेमध्ये अर्घ्य पूजा असते मग नाही ना पुष्पम समर्पयामी धूपम समर्पयामी पुष्प म्हणजे कमळाचं पण तुमच्या पायावरचं काय करू अर्पण करू ते तर धूप झाडू सामचे देव सामरस्य कोठाळून गेलं ते धूप झाडू हा महिना आपला वेदांत शास्त्रामध्ये अहमचा विचार चाललेला आहे त्या अहमदामध्ये दोन येत असते दोन कोणतेही पैसे त्याच्यामध्ये एक अहमध्याय अध्याय हे दोन्ही मला आमचा अभ्यास वाईट आहे आणि मामाचा अभ्यास वाईट आहे गोष्ट किती आणि आपल्या पुण्याचा तरी मुलाचा मला फोन केला तो बॅगमध्ये काय केला सुटकेसमध्ये पडला दिला ठेवून होतं सुटकेस आणि दिला ठेवून लागला पुढे गाडी स्टेशनवर पोहोचली मग ते सामान याचं सामान आहे पण हा कुठे दिला म्हणजे एक आपला खेळवर माणूस बसलेला होता कोण मग ते सगळा झाडझूड करणाऱ्या बाया असतात त्या बाया म्हणायला लागले ही सुटकेस कोणाची आहे याला काय वाटलं कोणी म्हणत नाही का सगळे निघून गेले सुटकेस कधी घ्यायचे म्हणलं माझी आहे सुटके पण त्यांना समस्या कळायला जरी याने माझी म्हटली तर एकदम देऊन टाकतो मग ते सुटकेस काहीतरी उघडली तर काय निघाला एखादा मुलाचा काय निघाला मग आता खून निघाले बरोबर आरोप कशाचा आला कोणाचा आला याची होती काय याने काय म्हटले आरोप करायला लागले मला हात पुढे करायचे मला कशा करता जोडण्या करता मला बेडे टाकून द्यायचे अरे काय हे संकट कशा मिळालं ममा अध्यात्म कोणता अध्यात्म आमचा अध्यात्म म्हणजे महाधूप मी कोणाचा करावा वेळेपणाने भ्रम जावं लागतं शरीर
दृष्टीने हे आपलं स्वरूप ठरू शकत नाही. तुम्ही ते पंचदशीचा 3रा अध्याय, विचारसागराचा 5वा अध्याय वाचा. शरीर म्हणजे अन्नमय कोश नाही, प्राणमय नाही, मनोमय नाही, विज्ञानमय नाही, आनंदमय कोश नाही. मग कोणाचा प्रकाश घ्या, मग ते ज्ञान पाहिजे ना. मग हे सगळे काय करायचे, अहमाधू नाम दे. सोनं कुठे जळत असते का? सोनं जसं द्या लोकांना स्वरूपाची या ठिकाणी वृत्ती प्राप्त व्हावी एवढ्याकरता नावाचा धूप काय केला पाहिजे. निरंतर 6 वर्षे पोटाला निरंतर अहम जर गेला देहबुद्धी कोणती बुद्धी शरीराला चिकटलेला एक दुःखाला काही नाही, पराभार नाही. महामध्ये वृत्ती नष्ट झाली बरं का. कोणती वृत्ती आहे का नाही. मग परमात्मा आणावा लागतो की आहे, परमात्मा पुढे आणावा लागतो का. मग त्याचे तो परमात्मा माझ्यावर भिन्न नसून निखिल सर्व परमात्मा. मग सुखान दुःखांना हे शरीराला मी म्हटल्यामुळे कोणाला नाही का. सगळे द्वंद्व काय होतात, सुखदुःखे समेषु सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं तेरा समर शत्रुच्या मित्रेषु सामरस्य पोटाला निवडून झाला. जीव हा शेवटी निराश केल्यानंतर कोणाशी तादात करत शासन करते काय. मग कोणाचं ज्ञान होते. आतापर्यंत भिन्न होता, आता काय झालं काय नाही. ते साखर असते का नाही, पाण्यामध्ये टाकले, पाण्यामध्ये संमिश्र होते, सामरस्य म्हणतात. आता भेद निवृत्त झाला, काय झाला भेद सर्वावर सामरस्य एक रस होत जाते. किती आंबे जरी अनेक असले तरी रस किती आहे, एकच आहे. तर बरं पुढे भरपूर आहे ना. पुढे तमो आणि प्राण या दोन्ही पादुका दोन असतात. मग पादुका कोणत्या, एक शरीर आणि प्राण दोन्ही पावारी होते. करू भोग मोक्ष निमोक्षण पाया तया. आता पादुकेमध्ये 2 प्रकार असतात ना, 1 2 असतात ना. चप्पल आपल्याला 2 करावं लागते ना. अजून काही एका चप्पलावर 2 पाय बसू दे. मग कोणत्या पादुका, तनु आणि पायामध्ये घालू करून मोक्ष निमोक्षण वळण टाकू. काय वळण टाकू, भोग आणि मोक्ष. जसा भोगा दुःखाला कारणीभूत आहे त्याप्रमाणे मोक्ष सुद्धा कशाला कारणीभूत आहे, दुःखाला कारणीभूत आहे. एक काळ जसं तो सुखाच्या दुःखाच्या रूपाने येतो, एक सुखाच्या रूपाने कोणत्या रूपाने दुःखाच्या रूपाने कोणता नको आहे ना म्हणतात. हे बाई एखाद्या माणसाला डायबिटीस झालेलं आहे, मग तो काय करतो, नाही म्हणलं डायबिटीस झालेला आहे असं तरी. पण कोणाच्या रूपाने तो दुःखाला कारण होत होतो. भोग श्रीखंडाचा डायबिटीस माणसाने भोग घेतला, प्रारंभी काय वाटते, आणि पुढे सुख हा सुद्धा काय दुःखालाच काय कारण. दुःखाला जसं कारणीभूत आहे तसं सुख सुद्धा काय दुःखाला कारण.
मोक्षपदे तुच्छ केली कारण ब्रह्मशोक आनंद देणार कल्पना कुठे करू म्हणजे आपल्याला स्वागत करत असतात मुली बाबा काय खायचं आमच्यासारखा असतो. मग म्हणलं चांगली गोष्ट आहे. चहा होईपर्यंत कॉफी चालते, कॉफी होईपर्यंत दूध दिलं तर फारच लागले नसेल तर आंब्याचा रस दिला. मग ती बाई विचारत असते बाबा त्यांनी दुधामध्ये काही टाकलं तर चालेल का? मग याला कोणतं तो श्रीमंताचं का नाही तिथं काय शेंगदाण्याचं खूप टाकणार त्याप्रमाणे म्हणून मोक्ष सुख नाही सुख आहे पण भक्ती सुखामध्ये मोक्ष सुख म्हणजे निरसुख तुमचं तुमच्या म्हणजे जलची बाईचं नाही भारतीय गायचं धरती नाही भारतातले नाही काँग्रेसी गावात कुठलं नाही काँग्रेसी गावात भारतातलं नाही दुसरीकडं जाऊ दे आता म्हणून कशा करताय निरसन आहे का म्हणून धर्मानंद म्हणजे निर्षादुसारखं आहे आणि भक्ती सुखानंद म्हणजे कोणत्या नाही रासायनिक दुधाचे माऊलीच्या ह्याच्यात असते एक साधंच विकणारे आणि एक त्याच्यामध्ये मसाला मसालेवाला मसाला म्हणजे भक्ती सुखानंद सामान्य म्हणजे मोक्ष आनंद एकच आहे बरं का तरी सुद्धा काय आनंद ब्रह्माचाच आहे आणि आनंद कोणाचा आहे त्याचा अधिक आनंद आहे. एकामध्ये भोग आहे आणि एकामध्ये भोग रूपत आहे म्हणून तुकोबारांनी सांगितलं म्हणजे त्याला काही ब्रह्मानंद माहिती नव्हता ज्या दिवसाचा निषेध केलेला आहे त्या रक्तवाल्याशिवाय निषेध होऊ शकत नाही आहे ना. जोग महाराजांना कोणतं त्या काळात ₹1,00,000 आणून दिले किती म्हणजे आमचं काम संपलं आम्हाला काही आवश्यकता नाही तुझे पैसे तू काय कर म्हणजे महाराज तुमच्या हाताने याचा सदुपयोग होऊ द्यायला म्हणजे जोग महाराज म्हणायला मला तेवढे हात दिले आणि तुला काय पाहिजे तुझ्या हाताने तू काय करत होता एक दृष्टांत चाललंय या श्री गुरुचरण सेवा पात्र होता दैवा सकाळार्थ म्हणजे रावा पाठीमागे चारी पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि हे माणसाला प्राप्त होत आहे. ब्रह्मेच्या व्यसनेवर येऊन वेगळ्या उदरी देवाचे ती हे करीत शेवटी ब्रह्मेचे व्यसन शेवटी विश्रांती पुढे जातो आपल्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सुखे सेवू मुंबई कला उदरी वाचे ते हे करी मग त्याच्या वाणीतून जे जे काही बाहेर जे काही अमृताला लागून असल्या प्रकारे अमृताचा जय वय प्रसिद्ध आहे पूर्णचंद्राची अकोडी वकृत्व बिलकुल पैसे आणि गोडी पक्ष लागले त्याच्या बोलण्यामध्ये किती माधुरी असते. पूर्णचंद्राची ज्ञानोबरांना अमृतानं ग्रंथ आहे कोणी चांगदेव ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काय सगळं अमृत भरलेलं आहे भरलेलं आहे अमृत नाही का त्यांच्या मुखातून जे काही बाहेर पडेल ते काय होतं मुखी अमृताची वाटे ते कधी सुदर्शन म्हणजे समुद्र आहे पण खाऱ्यापणाचा नाही अमृताचा समुद्र आहे. पूर्ण
पूर्णचंद्राची आकोडी वक्तृत्वाला करून दे तसे आणि गोळी अक्षराले. त्यांच्या मुखामधून निघणारी जी अक्षर असतात ते अक्षर म्हणजे काय? पूर्णचंद्राची आकोडी वक्तृत्व. एकाच वेळेला आणि पूर्णचंद्र कोट्यवधी निघालेले आहे. त्याच्यापासून होणारा जो आनंद आहे तो वक्तृत्वापासून आनंद होतो. संतांचा दिवसाने बंकरसाहेब महाराजांचं कीर्तन वगैरे असायचं ना, मग लांब असायचं कीर्तन करायचं. वेळ आहे 2 तास, भोग 2.5 तास. खाण्याचं कीर्तन करा, त्या कार्याच्या कीर्तनामध्ये लोकांना लागलेला असतो धोका. लवकर कीर्तन करायला काय केलं पाहिजे म्हणून स्वयंपाक तयार झालेला आहे. कामगाराला सांगितलं जा आणि शाळेत घरा, महाराजांना सांगा स्वयंपाक तयार झालेला, लवकर काय करा. 8 पागे कीर्तन हे सांगण्याकरता गेला आणि टाळकाऱ्यामध्ये उभं राहिला. आपण सांगण्याकरता हे विसरून गेला. 2-3 तास उभं राहिला सर्वीचं देहाचं काय नाही. वक्तृत्व आपले कुरोंडी पैसे आणि गोडी अक्षराते एखादं कीर्तन ऐकलं नाही वर्ग लोक कंटाळून जात असतात तरी वेळेची मर्यादा आपला वर्ग नाही बरं. दुसरी होती वारकरी लोक काय करतात तरी हरून जाऊन 2 मध्ये सकाळचे वारकऱ्याचा दणकून समजून जायचं कीर्तन काय करायचं तरी धनाला देत नाही. कीर्तन गायचं म्हणजे वारकरी म्हणतात विठोबा तेवढ्या वेळी नाही समजलं ते वारकरी दाणे जाऊ द्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातली वाणी काय पाहिजे तसा काय प्रश्न आहे. नामदेव कीर्तन करीन ज्ञानदेवा म्हणून स्वप्न काय वक्तृत्वाबाबी करून दे दैशी आणि गुढी अक्षरात सूर्याधिष्ठित प्राची जगा राणी होते जशी वाच्या शब्दाची. सूर्योदय झाला म्हणजे जगाला कशाचा प्रकाश पडवतो. सगळी बराबर लोक आपापल्या कामामध्ये करतात. काय पूर्व दिशा आणखी सुशोभित होतात. जगा राणी होते प्रकाशाची तशी वाचा श्रोत्याची काय करी मग भगवानाची दिवाळी का ज्ञानाची दिवाळी आपल्याला प्राप्त होते. काही वेळ काही नाद नको असं वाटतं ते इथं नाद धर्म आणखी आहे. काही वेळ नाही पैसे नाही काही वेळेला सुद्धा तो नको म्हणतो आणि असा बोल देखील अशी मधुरता प्रत्येक अक्षरामध्ये भरलेली असते. श्रवण सुखाच्या मानवी निष्ठभोगी मानव मानव कोणाचा आहे सुखाचा म्हणजे सुखाच्या मार्गामध्ये विश्वभोगी मानव आहे. आनंदाचा काय होतो वर्षा होत असतो त्याची सासी नाही बघली वाच्यावरली जणू काही वाचा लोकी आणि त्या बेलीला काय यावे फळ यावे. द्राक्षाच्या बेलीला कशाची फळ येतात द्राक्षाची काय काय नाही ते कुठे पाहिजे नाही. खरं ते फळाचं शास्त्र असं आहे अलीकडे ते कुणी पडत नाही. ते राम प्रमाणा सीता प्रमाणा पुढे पिकलं पाहिजे घरी येऊन ते नको पुढे पिकलं पाहिजे. जरी तुम्ही तोडून दिलं नाही तरी पूर्ण अवस्था झाली ते आपोआप बेटापासून पूर्ण अवस्था झाली हे कोणाला कळते ते पोपटाला कळते माणसाला म्हणून तुमच्या पक्षाला सुद्धा काय ते बरोबर किती जरी आणखी आपले असले हिरवे काय
तरी पोपट कोणत्या आंब्यावर जाऊन असे यावरून काय ते शेतकरी लोक जाणतात आता आंबा काय केला पाहिजे उत्तर म्हणजे पक्षाला सुद्धा काय आहे ना ज्ञान आहे तरी कुत्र्याला सुद्धा ज्ञान आहे ते कुत्रा एकदम स्वयंपाक घरात जात नसतं दारावर उभं राहतात कुठं उभं राहतात आणि त्याला बाकी टाकली मग त्याला अक्कल आहे देवीदास धर्मशाळेत होता एका पौराला होता आणि त्याच्यामध्ये एक साप एक म्हातारी होती त्याच्या दरवाज्यामध्ये बसून आता झोपलं म्हणजे सगळं रात्रीची वेळ लाईट नाही आणि ते पत्र होताना ती म्हातारी काय करायची जेवायला बसली म्हणजे थोडा तुकडा कोणाला लागलायचे तेवढा कोशाचा कुत्र्याने इतकी वावरायला काय केली म्हातारीला वाटलं एवढं कुत्रा ओरडते का कधी ओरडत नाही काही नाही म्हणून ती म्हटलं विचार पाहायला पाहिजे पण दार उघडलं तिला दिवा घेऊन काय उघडलं तर दारात कोण होता साप होता हे उपकार कोणी केले कुत्र्याने कशाकडे उपकार दिले भाकरी खाली भाकरीला उपकार पेटण्याकरता कुत्र्याला सुद्धा काय हक्क नाही आणि कशा तरी का बसवायचो अर्जुन म्हणे दृष्टांत ज्ञानासीन चोलवे ज्ञानासीन चोलवे अहोजर पाहिजे वर 24 राहिली 15 क्रमांकाची राहील ठावानं बायका द्यायचा महिन्याची म्हणतो कुठपर्यंत जातो रस्त्याने कुठपर्यंत जातो घरी येईल घराला गे असा विचार कुठपर्यंत वासुदेव विचार मागुता पवनी सरकार सत्यबुद्धी अज्ञानार्थे विज्ञान करते ज्ञानदेश रूपे सांगते उरणे ठावान बोलता मनेची मावानी करते देव हे शब्दाचा ज्ञानासीन चौकडी ध्यानासीन नागरी ते अगोचर फार गोष्टी नाही जे ज्ञानालाही प्राप्त होऊ शकत नाही ध्यानालाही प्राप्त होत नाही ते याच्या वाणीमध्ये आणखी येऊन बसत असते एवढे एवढं साहेब देवाचे अंग गुरुपद्म पराग राहिले एवढं भाग्य कोणामुळे प्राप्त होते श्री गुरुच्या सेवेमुळे नाही का सेवेमुळे आपल्याला काय होते म्हणतो तो बाबा तुमची आहे तुमच्याचीच आहे तरी बोलू काही नाही वळगे वाचेचे अंग आणि गुरु पद्म पराग राहिले गुरुपद्म म्हणजे गुरुच्या पावला पादुका पद्म पराग म्हणजे चरण वंदन करताना एवढं भाग्य आपल्याला काय होते नमस्कार होते आपल्या ह्याच्यामध्ये आणलाय ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्याचा काय केलेलं आहे तरी बोलू काही आधी ध्यान ठाई मग ते वाचवणे नाही ज्ञान म्हणजे जास्त वर्णन करून काय सांगावं असल्या प्रकारचं जे भाग्य निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने आम्हाला काय झालेलं आहे जे ताने आपत्ते आणि श्रीगुरु शेख होते मनोडी कुठली झाले मोठ्या मुलापेक्षा सुद्धा लहान मुलाकडे आईचं प्रेम काय असते मोठ्या मुलाला रागवते लहान मुलाला प्रेम करते सगळे काळजी वाद्य ना तुम्ही बाई एखाद्या मुलाचं पाळण्यात टाकलेलं असला आणि बाई एखाद्याच्या घरी गेली म्हणजे मग ती बाई म्हणत असते बाई बुधबाई तुम्ही थांबा असं करा तसं करा चहा घेऊन जा कॉफी घेऊन जा आमचं मग ती काय म्हणत असते आमच्या बाळाची भुकेची काय झाली
आता मग कुठंच घरी घरी पाण्यातून भूक कोणाच लागते आईला आईला केवढं तालाच मिळते आणि सर्व लढा कोण पाहते आई पाळते मुली त्याला सांगायला मला ताण भूक लागली त्याला रडणं माहिती नाही मग रडायला लागलं त्याआधी त्याला भूक लागली असली म्हणून एकला ते अंधार येते म्हणून एकुलता एकमेव असं ज्ञानेश्वर महाराजांना हे ज्ञान आम्हाला कसं दिलं याच्याकरता दृष्टांत पाये पा बरोबर यावी मेघचा प्रकाशी चवी आणि मला जागी गोसावी त्याच्या आकाशामध्ये जागी जात पाण्याचा वर्षाव करत असतात कशामुळे हे तुमच्या आमच्याकरता नाही का आपल्याला त्यांच्यामुळे फायदा सातत नावाचा एक पक्षी असतो त्याला तहान लागते आणि त्या तहानेमध्ये तो व्याकुळ होतो आणि त्याला बसायचं जमिनीवर किती जरी पाणी असलं तरी त्या पाण्याला ते काय म्हणत नाही पाणी मिळालं हा म्हणला जर सगळं समज आहे ना न म्हणला काही नाही तो मत्र आहे की काय मत्र कशावर नाही सगळं समजा खारट लागते समुद्राचंही पाणी नाही नदीचंही पाणी नाही कोणतंच पाणी घेत नाही मग आता काय करतात एखाद्या झाडावर बसला असला होता आणि व्याकुळ होतो खाली नदीचा किनारा असतो जरी पाण्यामध्ये पडला तरी तो पाणी काय करीत नाही त्याच्या तोंडात जरी पाणी जर असला तरी ते पाणी ओकून टाकतो तो काय करतो मग कोणतं पाणी पित असतो आणि त्याच्याकरता अनन्य असल्यामुळे भगवान ढगाची काय करतात ढगाचा वर्षाव झाला म्हणजे पाणी मग ते तोंडतोही पाणी आहे मग हे सगळे कोणाचे उपाय सांगतात की एकाने मेघ पाणी लागे त्याने आगवे निवडवे मग चातक पक्षाचे उपकार आहे आपल्याकडून कुठे ढगांना नव्हते एखाद्या काय आहे आपल्याकडनं काय गंगा नव्हते का गंगा आणायला पण पाहिजे भगीरथला मग आपल्याला जे ज्ञान रूपी गीता रूपी ठेवा मिळाला कोणाच्यामुळे अर्जुन निमित्त अर्जुन जर झाला नसता तर गीता रूपी आपल्याला ठेवा मिळाला ज्ञानेश्वर महाराज झाले नसते तुकोबा नाही तर मराठीमध्ये असलेला देश आपल्याला मिळाला असता का म्हणजे नत्वावनाच्या ज्याच्या घरी गाता ज्ञानेश्वरी गाता आणि त्याच्या चरणावर ठेवा पुढचं जास्त म्हणून मला लागे गोसावी कसे केले जसा तो टाक सापाकाला सगळा आणखी पाणी देऊन टाकतो त्याप्रमाणे आमच्या गुरुने वृत्तीला पाणी सगळं ज्ञान आम्हाला काय केलं देऊन टाकलेलं त्याला माझं लागे गोसावी गोसावी म्हणजे भीक मागतो असा गोसावी नाव नेमली आहे नंतर दादाच नेमली आहे त्याला काय नाव घेऊन रिकामे तोंड करू गेले बरोबर भिकायचे गोड सहज बोलायला ज्ञानेश्वर महाराज लागले त्याच्यातून कोणता ग्रंथ बाहेर पडला अमृत चांगले 65 वगैरे गीता ऐसे गोड गीता करण्यावर ग्रंथाचे वर्णन केलं आहे काय गोड ग्रंथ आहे पण ते संस्कृत असल्यामुळे लोकांच्या डोक्यावरूनच जायला वाचनात किती 100-10 भाग किती पण त्यांना लोकांना काय करतो बंधाऱ्याचं मारणे सगळे ना आभार एवढ्या करता विचारला अहंकार चालवला अगो या दृष्टा करते ते मारुती रत्न करते मुलं आयुष्य हे मारुती दृष्टाचा रसही असेल तर आलेल्या संकटातून जीवात्मा काय होतो विरहित होत असतो काय करे कारण आयुष्य पाहिजे काय पाहिजे आयुष्य पाहिजे
एका खूप ताण लागली, आपल्याला भूक लागली, कंटाळून गेला. 2-3 दिवस झाले पण काय दर्शनाला आहे, काही नाही. एकादशी इतका राग आला तुला, म्हणलं तर काय करावं. म्हणून त्याने स्वयंपाकाकरता तांदूळ घेतले नाही, काय घेतले वाळू. काय काय वाळूला मला काही हरकत नाही, वाळूचा भात करून टाकू, स्वयंपाक करतो. नाही भाऊ, भाताने घालवता येत, वाळूने झालो मला. म्हणून वाळू तापवली मला. पण अंतरिष्ट प्रतिकूल असल्यामुळे त्या वाळूचे काय झाले भाजल्या. कारण अंतरिष्ट कसं होतं, अनुकूल होतं. अनुकूल असलं म्हणजे काय होत असते, काय ना देवाची करणी नारळ ते पाण्याच्या बारामध्ये 4 लोक असतात. 4 भावापैकी एकालाच मुलगा असतो. तिथे सगळी 3 भावाची इष्टीट कोणाला मिळाला. 25 एकर जमीन असेल तर कोणाला बरं तिकडे मामा नसतो, काय नसतो. आईची इस्टेट कोणाला अनुकूल असल्यामुळे देवाची करणे नारळ शुद्ध पाणी. तुला पाठ नाही आणि मला तुला इतके मार्क कसे काय म्हणाले, काय 50 पैकी 50. कशा करता हे सांगितलं. प्रतिकूल प्रारब्ध आणि अनुकूल प्रारब्ध 2 प्रकारचे. अनुकूल प्रारब्ध झालं तर वाळूचे रत्न पडते नाही का. तांदूळ बनवून काय पाण्यात घातले तरी अमृतासारखे झाले. कोणते प्रारब्ध अनुकूल प्रारब्ध. आणि प्रतिकूल प्रारब्ध घेऊन गेला आपला. काय घेऊन गेला आणि त्याला मला स्वच्छ केला पाहिजे. वरच्या तो गेला खोलपणात गेला, पुढे गेला खोलपणामध्ये गेला आणि गेला असं सोडलं. तो विरा हातातून काय झाला आमचं कुठे पडला. कोणतं प्रारब्ध गेला गेला तो त्याला कोणतं प्रतिकूल अनुकूल आणि प्रतिकूल मानव लागत असतं. काहीला नाही नाकारपणे आणि परत एखाद्याकडे असतं नाही का 10-5 एकर शेत असेल तर किती रुपये, 1 गुंठा किती रुपये होते, 25 लाख रुपये. अनुकूल काय प्रारब्ध मानव लागत असतं. गणित संसारातलं गणित जर सोडवायचं असेल तर कशाने सोडवावं लागतं. बिना प्रारब्धाशिवाय गणित सोडू शकत नाही. कल्पना करा, एखादा आधार असतो किंवा काही कोणतं इतकं चांगलं वागलो असं झालं तरी असे दुःख आम्हाला आलं काय मला सांगावं लागत असतं. मागच्या जन्मातल्या निषेध कर्माचं काय आहे. त्याशिवाय कारण या जन्मात तर आपण काही केलं नाही, म्हणजे दुःख येण्याचं कारण म्हणून पूर्वजन्म उत्तरजन्म काय करतात. जीव अलग जन्माला नका अनेक जन्म घेतात. असं स्थायी आहे जीव का प्रवासी आहे. म्हणजे दुःख होत असते. कोणाच्या कर्माचं फळ आहे, आपल्याच कर्माचं फळ आहे. मग जातच नाही का दुःख भोगून गेल्याशिवाय राहत नाही. पण काही लोकांना काय करावं लागते, भोगूनच दुःख काय करावं. त्याच्याही अवस्थेमध्ये आनंद येत असतो.
म्हणजे जेवढं प्रारब्धाचं दुःख आहे पुढच्या जन्मामध्ये बघ तू संपवायचं तर या जन्मात काय करायचं. सणाल आहे समाधान, मला समाधान काय होतं. मग संसारामध्ये प्रारब्ध काय केलं पाहिजे हे काही प्रारब्ध चुकत नसतं काय नसतं हे खूप महत्वाचं आहे. बाकी सगळ्या कर्मामध्ये जीवात्मा स्वातंत्र्य असतं पण प्रारब्ध पारतंत्र संध्यामध्ये नाही करायला. नाथ महाराजांचा प्रारंभ काही वेगळा आहे आणि तुकोबाराचा प्रारंभ काही काय करे. तुकोबाराच्याकडे परमात्मा आले प्रारंभ कुठला आहे पाण्या मुखत प्रसिद्ध तुका नाथ महाराजाचा प्रारंभ रोज पूर्ण ते पुढे त्याच्या टाकल्या तुझं झालं काय गुन्हा देवाला पूर्णाची पुढे चालत असते शब्द हे कोणाचा प्रारंभ महाराष्ट्राचं काय आहे ना. मग लिखाणे तोंड करून गेले बडबड गीताचे गोड आपल्या गीताला तोंड बडबड करा गेलं एक शिवी गेली की दुसरी 2 मिनिटात 25 शिवाय कुठे पाक साल तो कापडे वाणी त्याकडे वेदांत सगळा वेद बाहेर पडतो त्याच्या मुखातून कृपा होता बरोबर रेडा काय बोलतो मग त्यांच्या मुखातून काय निघणार आहे. रेड्याच्या मुखातून तर बोलतो मग ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून रेडा म्हणजे कोणता सामान्य प्राणी का निर्बुद्ध जेवढे मोठ्या प्राणी असतील ते माझा शेतकऱ्याकडे म्हैसे होती गाई होती बा गाईचं वासरू म्हशीचं बघा तरी परीक्षा केली 9 किलोमीटर दिले दोन्ही सोडून ते गाईचं वासरू होतं ना ते बरोबर मालक आपल्याला जिथे मानतो तिथे येऊन उभं राहिलं आणि ते म्हशीचं बघायला होतं ना 3 दिवस झाले बा कुठं दृष्टांत संपला मनाच्या निर्बद्ध प्राण्याच्या मुखाला जाणवल्याने काय बरोबर मग त्यांच्या मुखातून काही नाही काम ऐकतो मग गीता सामान्य ग्रंथ आहे का गोड ग्रंथ आहे चांगली गोष्ट आहे ना. तुम्हाला कल्पना गीता कशाला म्हणत असं हे शृंगेरी विद्यापीठाचे शंकराचार्य होते आणि जो गीता पाठ करून दिला त्याला 21,000 द्यायचे त्या काळामध्ये. आपल्या पोराईने जवळजवळ बरं का 2-3 लाख रुपये आणले काही नाही 2-4 लोक विचारायचे परीक्षा दिली काय करायचे एखादा नापास झाला तरी तुला येण्या जाण्याचा भाडं द्यायचं किंमत कोणाला कळावी असं आहे. कारण ते त्याच्यातले काय असेल धर्माचार्य म्हणतात त्यांना पुढे कोणाला देत असते का 5 पैसे 21,000 द्यायचे म्हणजे आपली संस्था नाही का पाठ करणाऱ्या पोराला काय करायचं तरी पण अजून निधी कमीच आहे काय गीता ज्ञानेश्वरी पाठ करणारे आहे ना जाता वगैरे तेव्हा आपल्या योग नाही करताना सहयोग देण्याकरता आपले काही कर्तव्य आहे त्याच्या गरजा आपण काय केल्या पाहिजे पूर्ण केल्या पाहिजे. कारण काय ग्रंथ टिकवणारी म्हणजे काय टिकवणारी नाही तर उद्या चांगल्या लोकांनाही ज्ञान गेली त्याच्याकरता वारकरी शिक्षण जो होता त्याच्या
कशा करता लोकरे ज्ञान जगे आणि ही तने नदी ती धारा जशीची आहे म्हणजे तर कोणी ओळखलं लोक महाराजांनी पण ती धारा सतत चालू राहावी थोडी वारकरी काय आहे संसार आहे. हो या दृष्ट आपयते तरी पावते दत्त पडते गुरुवारे क्षत्री मारते लोक करी आदरी घातली आहार होती अमृताची नरी भुकेची राहते ज्याचा सता आहे त्यावेळी विश्व परमात्मा कोणते गुन्हे पडू देत नाही. आणखी विषय राहिलेला विषय कधी सांगू इथेच सांगू. कुंडली